रस्त्यांच्या कामाची बिलं मंजूर करून दिल्याबद्दल ठेकेदाराकडून 38,000ची लाच घेणारा शाहूवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील शाखा अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आला। विजयकुमार वनमोरे असं या शाखा अभियंत्याचं नाव असून कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। शाहूवाडी तालुक्यातील रस्ते, गटारी आणि पुलांची कामं करणारा एक सब ठेकेदार या भागात कार्यरत आहे। या ठेकेदारानं शिराळे वारुड इथल्या पुलाचं काम तसंच कर्नाळवाडी धनगरवाडा ते सोनारवाडी विरळे या गावातील रस्त्यांची कामं केली। या केलेल्या कामांची बिलं मंजूर करण्यासाठी शाहूवाडी सार्वजनिक बांधकाम विभागातील वर्ग 2 चा शाखा अभियंता विजयकुमार विलास वनमोरे यांना संबंधित ठेकेदाराकडे 38,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। त्यामुळे संबंधित ठेकेदारानं कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार केली होती। त्यानुसार या विभागानं आज शाहूवाडी इथं सापळा रचला होता। या दरम्यान संबंधित ठेकेदाराकडून 38,000ची लाच घेताना शाखा अभियंता विजयकुमार वनमोरे याला रंगेहात अटक करण्यात आली। त्याच्यावर शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं। विजयकुमार वनमोरे हा मूळचा कराड इथला कोयना वसाहतीमधील असून सध्या तो शाहूवाडी तालुक्यातील ओकोली रोड इथं राहत आहे। पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने, संदीप काशीत, पोलीस नाईक सचिन पाटील, उदय पाटील आणि प्रशांत दावणे यांनी ही कारवाई केली आहे।